शिवजागरच्या पहिल्या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी पुकारली जाणारी गारद तिच्या संपूर्ण अर्थासह समजून घेतली। त्याची लिंक वर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। या पुढच्या भागांमध्ये आपण लहान लहान गोष्टी आणि किस्से यांच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनातून आपण कशा प्रकारे आदर्श घ्यायला हवा, काय शिकायला हवं हे पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही सांगायचं म्हटलं की अनेकांना असं वाटतं आम्ही तर शिवचरित्र वाचलंय, मग आता आणखी काय नवं। पण 500,000 पानं किंवा इतिहासातील काही मोजक्या घटनांमधून समजतील एवढे काही आपले छत्रपती शिवाजी महाराज मर्यादित नव्हते। मुळात शिवचरित्रापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचारसरणी ही त्यांच्या जीवनातील घटना आणि जीवनक्रमाच्या माध्यमातून समोर येणं गरजेचं आहे। त्यातही छत्रपती शिवाजी महाराज समजण्याआधी जिजामाता समजून घेणंही तेवढंच किंबहुना अधिक गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही। जिजाबाई भोसले किंवा जिजाऊ किंवा जिजामाता अखंड हिंदुस्थानला गुलामगिरीच्या जोखाडातून मुक्त करण्याचं स्वप्नाचं मुळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजवलं। अगदी बालपणापासून एखाद्या महान राज्यकर्त्याच्या अंगी आवश्यक असलेले गुण त्यांनी शिवरायांमध्ये रुजवायला सुरुवात केली। पण बसून सांगून किती शिकवणार म्हणून जगण्याच्या प्रत्येक क्षणातून अनुभवाचे बाळकडू पाजत जिजाऊंनी शिवाजी महाराज घडवले। अशाच एका घटनेनं आपण या शिवजागराला सुरुवात करणार आहोत। तर ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज किशोर वयात असतील अंदाजे तेव्हाची, म्हणजे अंदाजे महाराज त्यावेळी 12-13 वर्षांचे असावेत। त्यावेळी रयतेमधील एक मायमाऊली जिजाऊंकडे गाऱ्हाणं मांडण्यासाठी आली। तिची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। अगदी जगणंही कठीण झाल्याची परिस्थिती तिच्या समोर निर्माण झाली होती। जिजाऊ आणि शिवबांबाबत त्यांनी बरंच ऐकलं होतं। रयतेमध्ये त्यांच्या चांगुलपणाच्या गप्पा तिने ऐकल्या होत्या। त्यामुळं मदत मागण्यासाठी म्हणून ती थेट जिजाऊ मासाहेबांकडे गेली। तिनं जिजाऊंना जीवनातील व्यथा अडचणी या सर्वांबाबत गाऱ्हाणं केलं। आपल्याच रयतेपैकी कोणीतरी एवढ्या हाल अपेष्टा सहन करते हे जिजाऊंना बरं कसं सहन होणार। त्यामुळे त्या महिलेला मदत करण्याचा आदेश जिजाऊंनी दिला। जिजाऊंनी या महिलेला देण्यासाठी साडी चोळी आणि आर्थिक मदत करण्याचा देखील आदेश दिला। मोहरांची किंवा त्या काळच्या नाण्यांची थैली त्यांनी त्यासाठी मागवली। जिजाऊंच्या सेवकांनी साडी चोळी आणि मोहरा असं सर्व साहित्य आणलं आणि जिजाऊंकडे दिलं। त्यावेळी जिजाऊंनी शिवबांना बोलावलं आणि शिवबांच्या हातानं जिजाऊंनी त्या महिलेला साडी चोळी आणि मदतीची रक्कम दिली आणि सन्मानानं त्या मायमाऊलीची पाठवणी केली। आता वरवर पाहता ही घटना अगदीच साधी वाटते। रयतेतून आलेल्या एका गरीब गरजू महिलेला जिजाऊ मासाहेबांनी मदत केली। त्या काळी अशा मोठ्या व्यक्ती किंवा सरदारांकडे मदत मागण्यासाठी रयतेतील अनेक लोक येत आणि त्यांना अशा प्रकारे मदत केलीही जायची। पण या घटनेच्या बाबतीत जिजाऊंसोबत असलेल्या सरदारांना काही प्रश्न पडले होते, कारण जिजाऊंनी त्या महिलेला मदत शिवबांच्या हातून दिली होती। सरदारांनी याबाबत जिजाऊंना जाऊन विचारायचं ठरवलं। त्यानुसार ते जिजाऊंकडे गेले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही त्या स्त्रीला तुमच्या हातानंच साडी चोळी करू शकला असतात, तसं का नाही केलं? कारण इतर वेळी कोणी आलं तर त्यांना तुमच्या किंवा इतर कोणाच्या तरी हातानं अशा प्रकारे आपण मदत करत असतो, पण यासाठी शिवबांना बोलावून घेणं आणि त्यांच्या हातून देणं हे गरजेचं होतं का? यामागं विशेष काही कारण होतं का? अशी विचारणा सरदारांनी केली। सरदारांच्या या शंकेवर जिजाऊंनी जे उत्तर दिलं
त्यावरच छत्रपतींच्या स्वराज्याचा पाया रोवला गेला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जिजाऊ त्यांना म्हणाल्या होत्या की तुमचं खरंय, त्यांना मदत माझ्या हातानेही देता आली असती, पण शिवबाला बोलावण्यामागं एक खास कारण होतं. आम्ही बाळराजांना स्वराज्याचं स्वप्न दाखवतोय. ते स्वप्न जेव्हा शिवबा साकारतील तेव्हा त्यांच्या खांद्यावर रयतेची मोठी जबाबदारी असणार आहे. अशा प्रकारे जेव्हा रयतेची जबाबदारी असते तेव्हा रयतेला राजानं कायम देत राहायचं असतं आणि देण्याची ती सवय शिवबांना आतापासूनच लागणं गरजेचं आहे. तरच तो त्यांच्या विचाराचा आणि जीवनाचा भाग बनेल. कारण राजानं कायम रयतेला अगदी सढळ हातानं देण्याचंच काम करायला हवं, घेण्याचं नव्हे. त्यामुळे शिवबाच्या हातून हे देणं गरजेचं होतं असं जिजाऊंनी सरदारांना सांगितलं. हाच तो विचार ज्यामुळं बाल शिवबाचे छत्रपती शिवाजी महाराज बनले आणि त्यांनी उभारलेल्या स्वराज्यानं शत्रूच्या मनात धडकी भरवली. पण शत्रूच्या मनात धडकी भरवणाऱ्या याच राजाबद्दल रयतेच्या मनात मात्र कायम प्रेम आणि आदराची भावना राहिली. रयतेच्या मनावरचं या राजाचं गारुड आज 350 वर्षांनंतरही कायम आहे. हे त्यामागचं एक कारण. याचं आणखी एक मोठं कारण जिजाऊंनी अवघं आयुष्य शिवाजी महाराजांवर केलेले असंख्य संस्कार हे देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच शंभूराजे देखील जिजाऊंच्याच संस्कारात वाढले. त्यांना जिजाऊंचा सहवास कमी काळ लाभला, मात्र तेवढ्या काळातही त्यांना मिळालेल्या संस्कारांच्या शिदोरीवर त्यांनीही शिवरायांप्रमाणे कर्तृत्व सिद्ध केलं आणि त्या संस्कारांमध्ये किती शक्ती होती हे दाखवून दिलं. त्यामुळंच सुरुवातीला आम्ही म्हटलं होतं की शिवाजी महाराज समजण्याआधी आपल्याला जिजाऊ देखील समजणं गरजेचं आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून अवघ्या हिंदुस्थानाला गुलामगिरीच्या जोखडातून सोडवलेल्या या महान राजाच्या जीवनाच्या अशाच घटना आणि विचारांद्वारे आपण आपला हा शिवजागर सुरू ठेवणार आहोत. त्यासाठी भेटूयात पुढच्या भागात.